सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या 62व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाप्रसंगी अनेक मान्यवर पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी चेअरमन विवेक कोल्हे यांनी कार्यक्रमाप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करत तालुक्याच्या बेरोजगारीचा प्रश्न गंभीर असून वॉटरलेस इंडस्ट्री, पाणी वाटप व रोटेशन वरून विरोधकांना चांगलीच टोलेबाजी लगावली आहे। पुन्हा आमदार आशुतोष काळे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात येण्याचे आवाहन केले आहे। विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे। आताशी आपण दुसरा गिअर टाकलेला आहे, अजून तिसरा, चौथा, पाचवा गिअर टाकायचा आहे। काळजी करू नका, योग्य वेळी योग्य ते गिअर पडतील आणि योग्य वेळी योग्य ते निर्णय पण घेतले जातील, असे प्रतिपादन कार्यक्रमाप्रसंगी विवेक कोल्हे यांनी केले आहे। अनेक आरोप त्यांनी या ठिकाणी माझ्यावर त्यांच्या बॉयलरच्या प्रसंगी केलेले आहेत। याच्यातच आपल्याला लक्षात येतं आहे की त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागलेली आहे। आत्ताशी आपण दुसरा गिअर टाकलेला आहे, अजून तिसरा, चौथा, पाचवा गिअर आपल्याला टाकायचा आहे। परंतु काळजी करू नका, योग्य वेळी योग्य ते गिअर पडतील, योग्य वेळी योग्य ते निर्णय पण होतील। परंतु आपल्याला आता सज्ज होण्याची वेळ आलेली आहे। अनेक तक्रारींचा पाडा किंवा पुराव्यासहित आपण त्यांची पोलखोल करू शकतो। मी अनेकदा आवाहन केलेलं आहे, त्यांनी त्याच्यावर प्रतिसाद दिला नाही। पत्रकारही त्यांना विचारत नाही, मला काय प्रश्न पडतो, काय भानगड आहे, काय कळत नाही। आम्ही परत एकदा तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की तुम्ही तुमच्या विकास कामं त्या ठिकाणी घेऊन आंबेडकर मैदानात या। काय दूध का दूध, पाणी का पाणी, आपण त्या ठिकाणी करू। समोर या। तुम्हाला जर वाटत असेल तुमचं नाणं खरं आहे तर आमचे आव्हान आहे, तुम्ही त्या ठिकाणी येऊन आमच्याशी त्या ठिकाणी मेरिटवर चर्चा करा। विषयानुरूप आपण चर्चा करू। उद्योग व्यवसायाचं काय केलं आहे त्याच्यावर तुम्ही चर्चा करा। तुम्ही स्मार्ट सिटी घालवली, येणारे उद्योग व्यवसाय पळून नेले, त्या उलट आम्ही त्या ठिकाणी कॉल सेंटर असेल, क्लस्टर असेल किंवा सोनेवाडी इथं झालेली MIDC आम्ही केली, त्या उलट त्या ठिकाणी MIDCला पाणी तुम्ही घालवलं। म्हणजे हे सगळे विषय आज जरी आपल्याला त्याचं काही झळ बसत नसेल तरी भविष्याच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे आहे। म्हणून आपण वेळीच जागा झालं पाहिजे। त्या 10 वर्ष देखील आदरणीय दादांनी अनेक कामं त्या ठिकाणी केले, कुठेही लोकप्रतिनिधींची उणीव भासू दिली नाही। परंतु दुर्दैवाने त्यावेळेस आपण त्या भूलथापांना बळी पडलो आणि आज ही वेळ पाहावी लागते। गेल्या 5 वर्षापूर्वीसुद्धा असंच झालं, अनेक भूलथापांना आपण बळी पडलो आणि निसटता आपला त्या ठिकाणी पराभव झाला। हेवे दावे आपले आपण कमी करून एकजुटीने आपण या निवडणुकीला सामोरे गेलं पाहिजे। इथं व्यक्तिशा कोणा आपल्या एकाचा स्वार्थ नसून हा कोपरगाव तालुक्याचा मतदारसंघाचा स्वार्थाचा प्रश्न झालेला आहे। आपल्याला जर आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य घडवायचं असेल तर सतर्क राहून आपल्याला या ठिकाणी पुढे जावं लागणार आहे। यामध्ये अनेक 3000 कोटीच्या वल्गना त्या ठिकाणी करताय, त्याच्यामध्ये किती गावांचा विकास झाला हा संशोधनाचा भाग आहे। परंतु त्यांच्याबरोबरच्या असणाऱ्या बगलवाच्यांचा निश्चितपणाने विकास झालेला दिसून येतो आणि तेवढंच 4 चौकट किंवा चांडाळ चौकट आपण म्हणतो तेवढेच त्याच्यावर टाळ्या वाजवता आणि आमचे दादालाही भारी। अरे काय भारी, अख्खा तालुक्याचं वाटोळं लावलं आणि तुमचे दादालाही भारी। म्हणजे टक्केवारी पद्धत या तालुक्यामध्ये इथून मागं कधीच नव्हते। सर्रासपणे भ्रष्टाचार त्या ठिकाणी फोफवलेला आहे। 10% त्यांनी घ्यायचे, सुया सहायकाचे वेगळे, त्याही 10 वर्ष तसंच झालं। सुया सहायक सगळा कारभार सांगायचा, आत्ताही तेच होऊ राहिलं। वेगवेगळ्या एजन्सीज आलेल्या आहेत, वेगवेगळ्या एजन्सीज सांगता की असं करा दादा, आपको ऐसा करना पडेगा, ठीक आहे। त्या भावलीला चावी दिल्यावरती भावली अशी वाजते ना, तशी चावी दिली का मग ते दिवसभर एवढं सांगायचं आहे बा आपल्याला, मग त्यांनी सांगायचं, त्या पद्धतीने कामकाज चालतं। त्या अशा पद्धतीने लोकप्रतिनिधी कामकाज करू शकत नाही। आपल्या तालुका हा स्वाभिमानी तालुका आहे। आपण हा कधीच इतर कोणाकडे हा गहाण आपला स्वाभिमान ठेवलेला नाही। परंतु शेजारच्या तालुक्यातील देखील काही लोक आपल्यावर नजर ठेवून असतात। 2009ला देखील असंच झालं। आपल्याला या ठिकाणी येऊन आश्वासित करण्यात आलं, पवारसाहेब आले होते, आदरणीय दादांना तुम्ही आमदार करा, पुढची जबाबदारी ही माझी राहील असे सांगून गेले। अनेक लोक त्या ठिकाणी सतर्क झाले, कान टवकारल्यानं आपल्या विरुद्ध सगळ्यांनी एकी करून राजकीय डावपेचातून आपला पराभव त्यावेळेस केला। 5 वर्षात ताईंनी काम केलं। ताईंचं काम बघून अनेकांना पोटात गोळा आला
की आता ताई इथं या ठिकाणी अशाच पद्धतीने कामकाज चालू राहिलं तर निश्चितपणाने तालुका नव्हे, जिल्हा नव्हे तर महाराष्ट्र गाजवतील. म्हणून देखील अनेकांनी राजकीय डावपेचातून आपला त्या ठिकाणी 800 मतांनी पराभव झाला. म्हणून आपल्याला एक लक्षात घ्या, आपण चांगल्या हेतूने त्या ठिकाणी गणेश कारखान्यामध्ये गेलेलो आहे. गेल्या 5-10 वर्षात त्यांच्या कालखंडामध्ये असताना एवढा रिकव्हरी आणि एवढी क्रशिंग कधीच झालं नाही तेवढं आपण पहिल्याच सीझनमध्ये गणेशचं क्रशिंग आणि हे करून दाखवलं. आणि निश्चितपणाने अनेकांना त्या ठिकाणी आता आपल्यावर लक्ष ठेवून आहे की हे कसंच जातो पाहू. म्हणून मी त्यांनाही आवाहन करतो की तुम्हालाही विनंती आहे की आमच्या कोल्ह्यांची जिरवण्याच्या नादात आमच्या कोपरगाव तालुक्याची जिरवू नका, एवढीच तुम्हालाही विनंती आहे. नाहीतर आम्हाला देखील भूमिका घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि योग्य पद्धतीने योग्य त्या व्यक्तीचा समाचार घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार आता योग्य वेळी योग्य बोला, आता ते उशीर होईल फार पठाण साहेब. योग्य वेळी योग्य पद्धतीने आपण या सगळ्या विषयांवर उहापोह करणारच आहोत. परंतु या सगळ्याच बाबी आपल्याला तळागाळापर्यंत या पोचवायला लागणार आहे. अनेक गोष्टी आहेत. 3000 कोटीचा खोट्या विकासाचा पर्दाफाश आपल्याला करावा लागणार आहे. त्यानंतर जातीमध्ये तेढ गेल्या 5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ढासळलेली आहे. आमच्या महिला भगिनी 100हून अधिक त्या ठिकाणी बलात्काराच्या घटना आपल्या कोपरगावसारख्या तालुक्यामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये झालेल्या आहे. 1000हून अधिक घरफोडीचे प्रकरणं आपल्या या तालुक्यामध्ये झाले. 60-70हून अधिक मर्डर त्या ठिकाणी झालेले आहे. आणि दुर्दैवाची बाब म्हणजे आपली एक महिला भगिनी, आपली एक युवती महाराष्ट्रामध्ये फॉरेस्टमध्ये सगळ्यात MPSCच्या माध्यमातून प्रथम येते आणि तिचा जेव्हा निर्गुण अशी हत्या होती, या राज्यातील राज्यकर्ते 25 आमदारांनी तो प्रश्न सभागृहात मांडला. दुर्दैवाने आपल्याच तालुक्याच्या त्या युवतीसाठी आपल्या आमदारांनी एक सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी मांडला नाही. अवघे 9 प्रश्न फक्त त्या सभागृहामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये मांडल्याचं दिसून येतं. आणि म्हणून या सगळ्या बाबी लक्षात घेता आपल्याला देखील सतर्क झालं पाहिजे. येत्या कालखंडामध्ये आपल्याला या सगळ्यांवर मी बोलणारच आहोत. परंतु ही सगळी बाब लक्षात घेऊन आपण या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. मी पुनश्च एकदा आपल्याला दसऱ्याच्या आपल्या परिवाराला, कुटुंबाला शुभेच्छा देतो. असत्यावर सत्याचा विजयाचा प्रतीक म्हणून आज हा दसरा आपण साजरा करतो. खऱ्या अर्थाने असत्याची चादर जी आपल्या कोपरगाववर या आमदारांनी गेल्या 5 वर्षामध्ये अंथरून ठेवलेली आहे, ती आपल्याला फाडून काढून सत्याचा, जसं इथं ही सरकलीन प्रकाश आला तसा सत्याचा प्रकाश आपल्याला मतदारांपर्यंत पोहोचून खऱ्या अर्थाने या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. आपण सर्वजण आलात. आपल्या सगळ्यांचं मी चेअरमन म्हणून आभार व्यक्त करतो. निश्चितपणाने आपल्याला शब्दरूपी सोनं देऊन आपले आशीर्वाद घेतो आणि आपल्याला आश्वासित करतो की येत्या कालखंडामध्ये कोपरगाव नगरीच्या देखील सोन्यासारखे दिवस आणल्याशिवाय मी राहणार नाही. एवढंच या निमित्ताने आपल्याला शब्द देतो आणि माझा लांबलेलं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय सहकार.